आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। शिंदे गटाला शिवसेना पक्ष मिळाल्यानंतरही 50 कोटी रुपयांचा पक्ष निधी काढल्याप्रकरणी समन्स। भाजपचे 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 195 जागांवरचे उमेदवार निश्चित। यात 28 महिलांचा समावेश, 50 पेक्षा कमी वयाचे 47 उमेदवार, अनुसूचित जातीचे 27 लोक, अनुसूचित जमाती 18, ओबीसीचे 57 जण मोदी सरकारकडून उमेदवार। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही। महायुतीचं जागा वाटप झालं नसल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा झाली नसल्याची माहिती। भाजपच्या यादीमध्ये 2 माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेशातल्या विदिशामधून शिवराज सिंग चौहान आणि गोव्यातून श्रीपाद नाईक, तर कोटा इथनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी। बारामती, कोल्हापूर, पुणे सर्वच ठिकाणी भाजपच निवडून येणार, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं विधान। लोकसभा जागांसंदर्भात महायुतीमध्ये रस्सीखेच, शिंदे गटाच्या रामटेक, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्गवरती डोळा असल्याची चर्चा। दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती। मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी आग्रही श्रीरंग बारणे कमळावरती लढणार असतील तर भाजपकडे उमेदवार नाही का? मावळ लोकसभेच्या जागेवरनं सुनील शेळकेंचा भाजपला सवाल। महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार, टीव्ही9च्या लोकसभा महासंग्राम कार्यक्रमात फडणवीसांची प्रतिक्रिया। तर शिंदे गटाचे 50% खासदार कमळ चिन्हावरती लढणार, राऊतांचा दावा। महायुतीतल्या संघर्षाची ही सुरुवात, निवडणूक जवळ आली की खरा पिक्चर दिसेल। रामदास कदमांच्या वक्तव्यावरून थोरातांची महायुतीवर टीका। येत्या 16 तारखेला ठाण्यामध्ये राहुल गांधींची न्याय यात्रा, राहुल गांधी जनतेशी संवाद साधणार। बाळासाहेब थोरातांची माहिती, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनाही सभेचं निमंत्रण, जागा वाटपावर चर्चेतून निर्णय घेऊन मग त्यानुसार काम करणार असल्याची माहिती। शिरूर लोकसभेसाठी माजी आमदार विलास लांडे ही इच्छुक, अजित पवार माझ्यावरती अन्याय होऊ देणार नाहीत, विलास लांडेंचा विश्वास। तर अमोल कोल्हे माझ्यामुळेच खासदार झाले, विलास लांडेंचं विधान। दुसऱ्या खासदारकीच्या टर्मसाठी मी मैदानात, खासदार नवनीत राणांचं वक्तव्य। नेते माझी मंचावरती बसून खिल्ली उडवायचे पण ते लोक हसत गेले, मी शिकत गेले, नवनीत राणांचं अमरावतीच्या एका कार्यक्रमात वक्तव्य। आमदार निलेश लंके यांची ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांनी घेतली भेट। अहमदनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग, निलेश लंकेंनी मवियामध्ये येऊन लोकसभा निवडणूक लढवावी, ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांची प्रतिक्रिया। शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाचा कोर्टात अर्ज। या प्रकरणी अजित पवारांवरही झाले होते आरोप, विशेष सरकारी वकिलांकडून सी समरी रिपोर्ट दाखल, 15 मार्चला सुनावणी। सिंचन आणि शिखर घोटाळ्यावरती फडणवीसांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांची मागणी। अशोक चव्हाणांनाही आदर्श घोटाळ्यात क्लीन चिट मिळेल असाही टोला। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये संस्थेची बैठक, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही बैठकीला उपस्थित। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीला अपघात, अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू, तर आमदार महेंद्र दळवी हे किरकोळ जखमी। रायगड जिल्ह्यातल्या उसळी गावामधल्या टोल नाक्याजवळ अपघात। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर राजकारणातून बाहेर पडणार, गौतम गंभीर सध्या दिल्लीतून भाजपचे खासदार। क्रिकेटवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकारणातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचं जेपी नड्डा यांना लिहिलं पत्र। संदेश खलीच्या बहिणी न्यायासाठी याचना करत राहिल्या पण टीएमसी सरकारनं त्यांचं ऐकलं नाही। पंतप्रधान मोदींची ममता सरकारवर टीका, टीएमसी सरकारला संदेश खलीच्या आरोपीला अटक करायची नव्हती, मोदींचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृष्णनगरमध्ये रोड शो, पश्चिम बंगालच्या जनतेकडनं मोदींचं जंगी स्वागत।